नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी व नवीन अर्ज करण्यासाठी हे 5 कागदपत्रे आपल्याकडे आवश्यक आहेत। हे जर कागदपत्रे नसतील तर आपण घरकुल योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकणार नाही आणि त्याचबरोबर आपल्याला अर्ज सुद्धा करता येणार नाही। कोणकोणते डॉक्युमेंट आहेत याबद्दलची माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून घरकुलसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी किंवा अर्ज करण्यासाठी जे आपल्याकडे कागदपत्रे आवश्यक आहेत त्या कागदपत्राची यादी समजून घ्या। सर्वप्रथम आपल्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे। त्यानंतर दुसरा यामधला डॉक्युमेंट आहे तो म्हणजे रेशन कार्ड, मतदान कार्ड किंवा लाईट बिल या 3 पैकी एक ॲड्रेस प्रूफ म्हणून आपल्याकडे डॉक्युमेंट लागेल। त्यानंतर तिसरा नंबरचा कागदपत्र आहे तो म्हणजे बँकेचा खातं म्हणजे बँकेचा पासबुक आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि त्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह तसेच आधार लिंक असणे गरजेचे आहे। त्यानंतर चौथ्या नंबरचा डॉक्युमेंट आहे नमुना नंबर 8। जर आपल्या नावाने जमीन असेल तर नमुना नंबर 8 लागेल, नसेल तर भूमिहीन प्रमाणपत्र तलाट्याकडून आपल्याला घ्यावा लागेल। त्यानंतर 5वा नंबरचा कागदपत्र आहे तो म्हणजे जॉब कार्ड। हा जॉब कार्ड कंपल्सरी आहे। जॉब कार्ड कोणत्या ठिकाणी काढता येईल, जॉब कार्ड काढण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, जॉब कार्ड नेमकं म्हणजे काय याबद्दलची सुद्धा माहिती आपल्या चॅनलवरती आपण दिलेली आहे। घरी बसल्या आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज कशा पद्धतीने करावा याबद्दलची सुद्धा माहिती घरकुल संदर्भात आपल्या चॅनलवरती दिलेली आहे। घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून अर्ज करता येतो। हे जर 5 कागदपत्रे आपल्याकडे असतील तर नक्की अर्ज करून घ्या। सध्या अर्ज सुरू आहेत याबद्दलची पूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी दिलेली आहे। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक योजनेबद्दलचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।